आई, हा उद्या मी मित्रासोबत धबधब्यावर चाललोय. चाललोय हो सांगतोयस तू? हो सांगतोय. कधीपासून एवढी हिंमत आली तुझी? काय आलं? कधीपासून अगं, आली मारते एवढी? कशाला? सांगतोय तू मला मी चाललोय. मग मग काय करू? परमिशन घ्यायला लागते. काय घ्यायला लागते? विचारायला लागतं. अच्छा. लागतं की नाही? मोठा झालास तू? मोठा झालास? कोणासोबत चाललंय? मित्रांसोबत. धबधब्यावर? हा. कुठले मित्र? कॉलेजचे मित्र. कोण तो? निखिल? तो रोमिल. रोमिल? हा. ते मोठ्या बापाची पोरं, त्यांना नाही काम ना धंदे. कुठली गाडी चालली? ऍक्टिवा. कोण चालवणार तुझी ऍक्टिवा? रोमिल. त्या रोमीला आंधळ आहे, त्याला दिसत नाही काय? तू अगं, पागल आहे काय रे? पागल आहे, घसरले विसरले मग काय करणार? अगं दिसतं ना त्याला. नक्की सांग, पोरी आहेत ना? खरं बोल. अगं पोरी नाही आहेत बघ. खरं बोल. अगं पोरी नाही तर रोमिलचे केस वाढले तेवढी मोठी मोठी, त्यामुळे तो पोरगी थोडी झाला. त्या रोमीला ठेव बाजूला. मला खरं सांग, कुठल्या धबधब्यावर झाले? आई ते लोणावळ्याला. लोणावळ्याला चालला एकटा पोरांसोबत? एवढी हिंमत? एकटा नाही ना, पोरं आहेत ना सोबत. हा? एकटा नाही, पोरासोबत आहे ना. नक्की पोर आहेत का? अरे मग आहे ना, सारख्या सारख्या तेच काय पोर आहेत का पोर आहेत का? तू ना त्या पोरांवर डाऊट का घेते तू? मला शांतपणे सांगायचं नाही हा. एक शब्द पुढे बोलायचा नाही. गप घरात शॉवर मध्ये आंघोळ करायची, तो धबधबा. जर तू घराच्या बाहेर उद्या निघालास तर मी आणि तू हे लक्षात ठेव फक्त. समजलं का? काय बोलली? हे आई, मी कॉन्ट्रीब्युशनचे पैसे पण दिलेत. कोण दिले तुला पैसे? तुला पैसे कोण दिले? अगं ते कोण दिले? पप्पांच्या खिशातून घेतले. अगं मारते कशाला, मारते कशाला? काढून घेतले? हा. कशी काय? चोर? चोरले नाही, चोरले नाही, मग काढून घेतले. मग त्याला चोरीच बोलतात ना? अगं चोरीच बोलतात चोरी ना? त्याला थोडी बोलतात. मग बाहेरचा माणूस घरात येऊन चोरी त्याच्या करतो. उद्या पैसे आणून द्यायचे त्या पोरांकडून घेऊन, नाही तर रोमिलच्या घरी जाऊन तमाशा केला, तर निखिलच्या घरी जाऊन तमाशा केला. पहिलाच सांगते. हा हा, नखर नाही पाहिजे मला. तोंडातून एक शब्द नाही काढता, धू धू धुईन.